शेतकरी बांधवांनो, आपण जी आता वाट बघत आहोत ती म्हणजे कर्जमाफीची. जर आपण बघितलं तर कर्जमाफीची साठी जी तपासणी आहे त्या पूर्ण झालेल्या आहे. आता शेतकऱ्यांना लागलेली आहे ती म्हणजे कर्जमाफीची प्रतीक्षा. जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होतात त्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या महत्त्वाच्या तपासण्या आहे त्या आता पूर्ण झालेल्या आहे. आता शेतकऱ्यांना एकाच गोष्टीची वाट आहे, ती म्हणजे कर्जमाफी केव्हा होणार. आता या संबंधीची आपल्याकडे जी माहिती आलेली आहे त्या संबंधी आपण डिटेल A to Z मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेणेकरून तुम्हाला माहिती शेती संबंधी जर कोणतीही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून कळवत असतो. म्हणून तुम्हाला सांगतो की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही कोणता पार्ट हा व्हिडिओचा मिस करायला नको. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, या योजनेचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 45,461 शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा सहकारी बँका आहे त्यामधील शेतकऱ्यांची जर संख्या बघितली आपण तर 45,461 एवढी दाखवण्यात आलेली आहे. हे सर्व शेतकरी 30 सप्टेंबर अखेर थकीत असून त्यांची माहिती बँकांनी सहकार विभागाला दिलेली आहे. आता जर आपण बघितलं तर कर्जमाफीच्या निकषानुसार अनेक शेतकरी अपात्र ठरणार असल्याची सुद्धा माहिती आहे. जे सरकारी कर्मचारी असेल किंवा आयकर भरणारे आदी निकष कायम राहिले तर जिल्हा बँकांच्या 18 ते 20,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. फक्त 18 ते 20,000 ते जिल्हा बँकांच्या. जर आपण बघितलं तर दरम्यान या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची तपासणी सहकार विभागाच्या माध्यमातून पूर्ण चालू झालेली आहे. आणि आता जी प्रक्रिया आहे ती फक्त कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. कर्जमाफीची चर्चा सुरू झाल्यानंतर सरकारने जर बघितलं आपण तर सुरुवातीला 30 जून 2026 पर्यंत म्हणजे च्या आत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार होती. परंतु आता आचारसंहितेचे जर नवीन आलेला आहे त्यामुळे ही कर्जमाफी थोडी पुढे जाण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो. आता जर आपण बघितलं तर 30 जून अखेर 53,683 शेतकरी थकीत कर्जदार आहे. मात्र कर्जमुक्ती योजना जाहीर करताना 30 जून ऐवजी ही कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली. ती 30 सप्टेंबर अखेर जे शेतकरी थकीत आहे त्यांच्यासाठीच ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यातही आता जर आपण बघितलं तर अनेक निकष लागू करण्यात आलेले आहे. यात आपण निकष आता थोडक्यात समजून घेऊया. आयकर भरणारे, 25,000पेक्षा जास्त वेतन असणारे, विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी आदींना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. तूर्त ह्या निकषानुसार जर बघितलं आपण शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. तरी सुरुवातीला 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना ही माहिती मागवण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा बँकांच्या 45,461 शेतकऱ्यांना माहिती ही दिली गेलेली आहे. 30 जूनपूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत असा नवीन निकष लागू केल्याने 8,222 शेतकऱ्यांना आता कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांना एक किंवा अनेक बँक खात्यातील कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह 2 लाखापर्यंत कर्जालाही माफी मिळणार आहे. यासाठी जमिनी क्षेत्राचा निकष नसला तरी 25,000पेक्षा जास्त वेतन घेणारे सर्व सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती असे महानगरपालिका, नगरपालिका व नगरपालिका सदस्यांना, सहकारी संस्थाचे चालक व कर्मचाऱ्यांना, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही असे सुद्धा सांगितलेले आहे. हे निकष रद्द करून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी होत आहे. राज्यात जर कर्जमाफी तब्बल 25,000हून अधिक शेतकरी अपात्र ठरण्याची भीती सुद्धा येत आहे. आणि प्रोत्साहन अनुदानासंबंधी आता आपण जाणून घेऊया. जिल्हा बँकांच्या 30 सप्टेंबर अखेरीस 45,461 शेतकरी तसेच नियमित परतफेड शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर आता जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभसुद्धा आता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता ह्या नवीन निकषानुसार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी असणार आहे. तर तुम्ही ह्या कर्जमाफीमध्ये बसता किंवा नाही बसत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती कशी आवडली नक्की कळवा. धन्यवाद.